मला आनंद आहे की याच्यामध्ये टप्पा 1 ला नौदलाच्या परवानगीचा प्रश्न होता, तो आपण सोडवलाय. टप्पा 2 करता आता नौदलाची परवानगी काही अडचणी आहेत त्याही आपण त्या ठिकाणी सोडवू आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे स्मारक या ठिकाणी करू. मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी आणि आम्ही ज्यांना आपण भारतीय इतिहासामध्ये क्रांती गुरु म्हणून ओळखतो ते लहुजी वस्ताद साळवे यांचंही अतिशय महत्वाचं स्मारक हे पुण्यामध्ये तयार करायची सुरुवात केली. मी आताच लोखंडेंना विचारत होतो, ते समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं 65% काम आता पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच तेही स्मारक हे आपण पूर्ण करू. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त स्वातंत्र्य सेनानी तयार करणारे जर कोणी असतील तर ते क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे होते आणि म्हणून या क्रांतिगुरूंना देखील अभिवादन करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो.